गोष्ट आहे गोपाळची. मामा, ते चाळीतले लोक म्हणत होते की तुझ्या रूम मध्ये गेम सुरू असतो. पुढच्या वेळेस खेळशील ना, मला आवाज दे, आपण एकत्र खेळू. अरे कपरे, हा बघ ठणठण आपण रे आमच्या एरियामध्ये आम्हालाच धमकी देतोय. एरिया तुझ्या नावावर नाही, देईल एक ठेव. चला तुम्हाला मदत करतो. डोळे नसले म्हणून काय झालं? अपंग नाहीये मी, अपंग नाहीये मी, अपंग नाहीये मी. ठणठण गोपाळ हा चित्रपट 30 ऑक्टोबरला रिलीज होते. खूप वेगळा चित्रपट आहे आणि खूप वेगळी भूमिका आहे आणि माझं गोपाळचं कॅरेक्टर आहे त्याच्यात. खूप वेगळं कॅरेक्टर आहे आणि अंध मुलाची भूमिका आहे त्याच्यात माझी. आणि खूप टेन्शनमध्ये होतो जेव्हा मला कळालेलं की अंध मुलाची भूमिका करायची. आणि म्हणजे प्रज्वल कार्तिक सरांनी मला सांगितलेलं की असं असं कॅरेक्टर आहे आणि मला विश्वास आहे की तू करशीलच. मला खूप टेन्शन होतं, त्यांनी एवढा माझ्यावर विश्वास दाखवलेला. आणि पण खूप छान झालं असं सगळे म्हणतात. मला पण खूप आवडलं आणि सरांनी व्यवस्थित माझ्याकडून वर्कशॉप वगैरे करून घेतले. फिल्म तसं तुम्ही म्हणाल तर खूप वेगळी आहे. ना हिरो हिरोईनची लव्ह स्टोरी आहे, ना ॲक्शन आहे, ना खूप वेगळी स्टोरी आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि खूप वेगळी फॅमिली मूवी. खूप माझा डेंजरस प्रवास होता, कारण जेव्हा कार्तिक सरांची आणि माझी पहिली भेट झालेली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे, आम्हाला अंध मुलगा मिळत नाही आहे, तर मला गॅरंटी तू करशील म्हणून. तर फिल्मचं नाव वगैरे सांगितलं ठणठण गोपाळ असेल. तर मी तेव्हा द्विधा मनस्थितीत होतो की करायचं की नाही. पण ते मी ठरवले की जाऊ दे, म्हणलं नाही करायचं. उगाच आपल्याला नाही जमलं तर इतर सगळे बोलतील की नाही यार तुला नाही येत असं तसं. मी म्हटलं आणि मला वाटलं होतं मला नाहीच जमणार. तर मग नंतर मी आईबाबांना माझा डिसिजन सांगितलं की आईबाबा मी नाही करू शकत. आईबाबा म्हटले की तुला नाही करायचं आहे तर ठीक आहे, आम्ही तुला जबरदस्ती वगैरे करत नाही, पण हे म्हणजे तुला अंध जमत नाही आहे म्हणून तू करत नसशील तर हे चुकीचं आहे. कारण आता एखादा ॲक्टर असेल तर त्याला एखादी चॅलेंजिंग भूमिका मिळाली तर तो ॲक्टर सिद्ध होईल. आणि हे आईबाबांनी समजवल्यावर माझ्यातला ॲक्टर जागा झाला आणि मग मी ठरवले की आपण ही काही करून भूमिका करायची. मग त्याच्यासाठी मग मी कार्तिक सरांना बोललो की सर तुम्ही पूर्णपणे मला गायडन्स करा, मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवेन आणि माझा पूर्ण 100% परफॉर्मन्स देईन. मग त्यांनी मला सांगितलं की असे काही मूवीज आहेत ते बघ, ते मूवीज बघ. अजून त्यांनी मला ती अंध माणसांची जी स्टिक असते, फोल्डिंग स्टिक, ती मला आणून दिली. आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की असं तू मूवीज वगैरे बघ आणि तुला जसं जमेल तसं तू कर, मी तुला सांगत जाईन की कसं पाहिजे काय. तर आम्ही फिल्मच्या 20 दिवस अगोदर वर्कशॉप घेतलं आणि त्याच्यात सरांनी मला सांगितलं की आपण आता स्टिक ठेवतो आणि मी जास्त खाली वाकायचो. मग खाली वागताना बघितल्यावर असं वाटतं की आपण म्हणजे काहीतरी शोधतो या टाईपचं वाटतं. तर ते बोललं बॉडी स्टिफ ठेवायची आणि असं फक्त करायचं. तर असं म्हणजे खूप टेन्शनमध्ये आणि खूप त्यातल्या त्यात मी या रोलला खूप कष्ट घेतलेत. थँक्यू.